अमरावतीमधून चोरीची एक अशी घटना समोर आली आहे की जिने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहेत। येथे एका धाडसी चोराने ना कोणाची भीती बाळगली, ना परिसरातील लोकांच्या उपस्थितीची पर्वा केली। शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भागात भर दिवसा एका जिम समोर ठेवलेला तब्बल 35 ते 40 किलो वजनाचा वॉटर कूलर खांद्यावर उचललाय आणि आरामात घेऊन पसार झालाय। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, मात्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही। ही घटना अमरावती शहरातील राजकमल चौकाजवळ असलेल्या एका जिम समोरील आहे। जिम संचालक सुशांत रोडे यांनी नागरिकांच्या सोयीकरिता पोर्चमध्ये थंड पाण्याचा वॉटर कूलर बसविला होता। दुपारच्या सुमारास एक युवक तिथे आला आणि त्याने आधी आजूबाजूचा परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर कोणतीही घाई न करता वॉटर कूलर पाईपलाईनपासून वेगळा केला। त्यानंतर सुमारे 35 ते 40 किलो वजनाचा कूलर खांद्यावर घेतला आणि रस्त्याने चालत तिथून निघून गेला। दुपारनंतर जिम संचालक सुशांत रोडे जिममध्ये पोहोचले असता वॉटर कूलर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले। पाईपलाईन तुटलेली होती। संशय आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यामध्ये संपूर्ण चोरीची घटना स्पष्टपणे दिसून आली। फुटेजमध्ये आरोपी अत्यंत बिनधास्तपणे वॉटर कूलर खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहेत। चोरीनंतर जिम संचालकांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेरेही तपासलेत। त्यामध्ये आरोपी अमरावतीतील सर्वाधिक वर्दळीचा भाग मानल्या जाणाऱ्या राजकमल चौकातूनही वॉटर कूलर खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे। रस्त्यावर लोकांची वर्दळ सुरू होती, मात्र कोणीही त्याला अडवण्याचा किंवा चौकशी करण्याचा प्रयत्न केला नाही। त्यामुळे गर्दीच्या भागात इतकी मोठी चोरी कशी झाली आणि नागरिकांनी कोणतीही प्रतिक्रिया का दिली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेनंतर जिम संचालक सुशांत रोडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत। आज दुपारी आमचं इथे जिम आहे अंबापेठमध्ये अमरावतीला। तर जिम मध्ये आलं असता असं लक्षात आलं की इथे जे वॉटर कूलर होतं आपलं लागलेलं ते कोणीतरी उचलून नेलंय, म्हणजे ते चोरीला गेलं। तर अशाची एक कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला नोंदवली आहे। नेमकं सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय सीसीटीव्ही फुटेज आम्ही जेव्हा तपासलं तेव्हा असं लक्षात आलं की एक व्यक्ती ज्याला आम्ही ओळखत नाही, तो दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान, म्हणजे जेव्हा हा अगदी वर्दळीचा रस्ता असतो, इथे खूप गर्दी असते, अशा वेळेस तो इथे आतमध्ये आला। त्यांनी याच ठिकाणी आपण पाहू शकतो की इथे वॉटर फिल्टर होतं, ते 20-25 लिटरचं मोठं फिल्टर होतं। ते फिल्टर त्यांनी खांद्यावर उचललं आणि तो खांद्यावर उचलून या गेटने बाहेर पडला आणि तसंच मेन रोडने तो पायी ते फिल्टर घेऊन निघून गेला। कोणाला काय लक्षात आलं नाही? असू शकतं कदाचित आजकाल लोकांना तेवढी कोणाची चौकशी करायची इच्छा राहत नाही, तर कदाचित त्याला विचारलं नसेल कोणी आणि तो असा घेऊन गेला बिनधास्तपणे की त्याला फरक नाही पडत कशाचा, त्यामुळे कोणी विचारही नसेल केला तसा। कितीचं होतं तो फिल्टर जवळपास 35 ते 40 हजाराचा होता। भर दिवसा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भागातून 35 ते 40 किलो वजनाचा वॉटर कूलर खांद्यावर उचलून नेणे ही केवळ चोराच्या बिनधास्तपणाची गोष्ट नाही, तर नागरिकांच्या सतर्कता आणि सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे। सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत।